भारतीय इतिहासातील एक उपेक्षित पर्व म्हणजे हैदराबाद मुक्तीसंग्राम. आज केवळ औपचारिकता म्हणून साजऱ्या करण्यात येत असलेल्या हैदराबाद मुक्तीसंग्रामामागे एक धगधगता इतिहास आहे याचेही विस्मरण होत आहे. सुप्रसिद्ध कवी शब्दर हश्मी म्हणतात, हमसे पूछे कोई कि बच्चों आज़ादी क्या होती है, हमसे पूछे कोई कि बच्चों आज़ादी क्या होती है, कह देंगे हम उस दिन सारे देश को छुट्टी होती है, कह देंगे हम उस दिन सारे देश को छुट्टी होती है. म्हणजे एका सुट्टीपेक्षा आपल्या स्वातंत्र्याचे महत्त्व नवीन पिढीला फारसे राहिले नाही. आपल्याला स्वातंत्र्य प्राप्त करण्यासाठी स्वातंत्र्य सैनिकांनी काय त्याग केला याची जाणीव दुर्दैवानं आजच्या पिढीला राहिली नाही. शब्दर हश्मी यांनी व्यक्त केलेली खंत दूर व्हावी, नवीन पिढीला आपल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानाची, शौर्याची, त्यागाची ओळख व्हावी यासाठीच सादर करीत आहोत हैदराबाद मुक्तीसंग्रामातील काही धगधगत्या घटनांचा आढावा घेणारा माहितीपट. हैदराबाद मुक्तीसंग्रामातील जालियनवाला बाग, गोरटा व मुचळमचे हत्याकांड. हैदराबाद मुक्तीसंग्राम हा भारतीय स्वातंत्र्य संग्रामाचीच प्रतिकृती. भारतीय स्वातंत्र्य लढ्यात जी आंदोलनं झाली त्याच प्रकारची आंदोलनं हैदराबाद मुक्तीसंग्रामामध्ये झाली. हिंदू महासभा, आर्य समाज, हैदराबाद स्टेट काँग्रेस यांच्या वतीनं निशस्त्र प्रतिकाराचे सत्याग्रह झाले. विद्यार्थ्यांनी वंदे मातरम आंदोलन केले. स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली संस्थानातील जनतेने अभूतपूर्व लढा दिला. ग्रामीण भागात व सरहद्दीवर अनेक सशस्त्र दले स्थापन झाली. हैदराबाद मुक्तीसंग्रामातील अनन्वित अत्याचाराचे सत्र 23 फेब्रुवारी 1937ला गुंजोटी येथील आर्य समाजाच्या कार्यकर्ते वेदप्रकाश यांच्यापासून सुरू झाले. या दिवशी वेदप्रकाश यांची इत्तेहादुल मुसलमीनच्या गुंडांनी हत्या घडून आणली. पुढे मात्र एकापेक्षा एक भयानक अशा अत्याचाराचे प्रसंग जे आहे या हैदराबाद संस्थानामध्ये घडल्याचं दिसून येतं. गोरटा या ठिकाणी मात्र रजाकारांनी अन्याय अत्याचाराच्या सर्व परिसीमा गाठणारे हत्याकांड घडून आणले. भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये ब्रिटिशांच्या कौर्याची परिसीमा गाठणारे हत्याकांड म्हणून जालियनवाला बाग हत्याकांड प्रसिद्ध आहे. त्याच पद्धतीचे अमानुष हत्याकांड गोरटा या गावात घडले. मात्र हैदराबाद संस्थानातील गोरटा हत्याकांड पूर्णपणे दुर्लक्षित राहिले आहे. आम्ही या गावात घडलेल्या घटनेची माहिती जाणून घेण्यासाठी गोरटा या गावी पोहोचलो. गोरटा हे गाव कर्नाटकमधील बिदर जिल्ह्यात बसवकल्याणपासून 14 किलोमीटर अंतरावर आहे. निजाम राजवटीत हे गाव खुर्शीद जहा पायग्याचा भाग होता. या परिसरात रजाकारांचा प्रभाव फार मोठ्या प्रमाणात होता. परिसरातील अनेक गावे रजाकारांचे बालेकिल्ले होते. गोरटा हे गाव साधारणपणे 400 घरांचे 2000 लोकवस्तीचे गाव. या गावात अनेक मंदिरं आहेत. गोरखनाथ मंदिर, लक्ष्मी मंदिर हे येथील ग्रामदैवत. गोरटा गावात घडलेल्या घटनेची सुरुवात मात्र येथून 2 किलोमीटर असलेल्या होनाळी या गावात झाली. होनाळी या ठिकाणी घडलेल्या घटनेचे पडसाद गोरटा व मुचळम येथील घटनांमध्ये पडल्याचं दिसून येतं. या घटनेचा मागोवा घेण्यासाठी आम्ही होनाळी या गावाला भेट दिली.
बिदर जिल्ह्यामधील क्रांतिकारकांचं एक प्रमुख ठिकाण म्हणजे होनाळी हे गाव. होनाळी या गावामध्ये भाऊराव पाटील राहत होते आणि भाऊराव पाटलांना या रजाकारांच्या अन्यायाचा अत्याचाराची प्रचंड चीड होती. भाऊराव पाटलांनी होनाळी या गावामध्ये आपल्या काही साथीदारांना एकत्र करून एक संघटना जी आहे ते स्थापन करण्याचा प्रयत्न चालवला होता. भाऊराव पाटील हे आर्य समाजाचे कार्यकर्ते होते, त्याशिवाय काँग्रेसचंही कार्य जे करायचे. आणि भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भाऊराव पाटलांनी आपल्या घरावर तिरंगा झेंडा जो आहे तो फडकावला होता. भाऊराव पाटलांनी आपल्या घरावर तिरंगा ध्वज फडकावण्याची घटना जी आहे ती परिसरातील रजाकारांना आवडली नाही. रजाकारांनी मग होनाळी या गावावर आणि भाऊराव पाटलांच्या घरावर निजामाच्या पोलिसांना पाठवून दिलं. निजामाचे 2 पोलीस जे आहेत ते या घरावरील झेंडा काढण्यासाठी आले होते, पण भाऊराव पाटील संघटित होते आणि अत्यंत शूरवीर होते. त्यांनी त्या पोलिसांचा अपमान करून त्यांना परत पाठवलं. निजामाच्या पोलिसांचा अपमान होणं म्हणजे रजाकारांचा अपमान होण्यासारखं होतं. रजाकारांना भाऊराव पाटलाच्या या कृत्याचा जो आहे तो प्रचंड राग आला आणि एके दिवशी संघटितपणे परिसरातील जवळपास 1000 रजाकारांनी होनाळी या गावावर हल्ला केला. त्या दिवशी योगायोगानं भाऊराव पाटील जे आहेत ते गावावर हजर नव्हते, ते दुसऱ्या गावी गेलेले होते क्रांतिकार्यासाठी. आणि मग हिसामुद्दीन या क्रूर रजाकाराच्या नेतृत्वाखाली या होनाळी गावावर रजाकारांनी हल्ला केला. विशेषतः आपण जो वाडा पाहतोय हा भाऊराव पाटलांचा वाडा आहे. भाऊराव पाटलांच्या अनुपस्थितीमध्ये या वाड्याची प्रचंड नासधूस केली गेली. हा वाडा जो आहे तो जाळला गेला. गावातील अनेक स्त्रियांवर अत्याचार केले गेले. गावातील अनेक घरं जी आहेत ती जाळली गेली. अर्थात नंतरच्या काळामध्ये मात्र भाऊराव पाटलांना ज्यावेळेस या घटनेची माहिती झाली, हिसामुद्दीनच्या या कृतीचा बदला घेण्याचं भाऊराव पाटलांनी ठरवलं. भाऊराव पाटलांनी आपल्या साथीदारासोबत एक बैठक भरवली आणि त्या बैठकीमध्ये अनेक लोक उपस्थित होते. त्याच्यामध्ये विशेषतः ज्यांचा उल्लेख आपल्याला करावा लागतो, आपल्यासोबत जे आहेत ते यशवंतराव सायगावकर सर होते त्याच्यासोबत. त्याशिवाय गोरटा या ठिकाणचे अनेक लोक या सगळ्या घटनेला साक्षीदार होते. या सर्वांनी मिळून हिसामुद्दीनची हत्या करण्याची एक योजना आखली. हिसामुद्दीन हा या परिसरातील रजाकारांचा लीडर होता. त्याला घोरवाडीच्या फतरू नावाच्या एका महाक्रूर अशा रजाकाराची साथ होती आणि या दोघांनी मिळून परिसरातील जवळपास 2500 रजाकारांना एकत्र केलं होतं. यामध्ये भालकी, हुलसूर, मेहकर, बसवकल्याण अशा वेगवेगळ्या गावातील रजाकार होते, रजाकार सदर होते, पोस्तकाम होते. हिसामुद्दीनच्या या कृतीचा बदला घेण्यासाठी म्हणून भाऊराव पाटील व त्यांचे साथीदार हिसामुद्दीनच्या शोधामध्ये निघाले. त्या ठिकाणी भाऊराव पाटलांनी जे क्रांतिकार्य केलं त्या क्रांतिकार्यामध्ये त्यांना ज्यांची फार मोठ्या प्रमाणात साथ व्हायची ते म्हणजे अठ्ठरग्याचं किसान दल. अठ्ठरगा या ठिकाणी स्थापन झालेल्या किसान दलाचे एक प्रमुख कार्यकर्ते यशवंतराव सायगावकर हे होते आणि यशवंतराव सायगावकर भाऊराव पाटील यांच्यामध्ये अत्यंत घनिष्ठ अशी मैत्री होती. अनेक बिकट प्रसंगामध्ये यांनी एकमेकांना धावून जाऊन साथ दिलेली आहे. आपण भाऊराव पाटील आणि त्यांच्या क्रांतिकार्याविषयी यशवंतराव सायगावकर सरांकडनं काही माहिती घेणार आहोत. आपण आम्हाला भाऊराव पाटील यांच्याबद्दल माहिती द्यावी. 1948ची घटना आहे. भाऊराव पाटील एक देशभक्त होते. त्याने आपल्या घरावर राष्ट्रीय तिरंगा झेंडा लावला. त्याची चर्चा संपूर्ण ह्या खेड्यापाड्यातून झाल्यानंतर गोरट्याच्या हिसामुद्दीनला, गोरडीच्या फत्र्याला आणि बेलूरच्या फत्र्याला ही बातमी कळली. त्याने असं ठरवलं कि बाबा अगर वो कौन ऐसा बहादुर है जो अपने घर पर तिरंगा झंडा आसफिया झंडा लगाने के बजाय वो तिरंगा झंडा लगाता है, उसको देख लेंगे म्हणले त्यांनी. मग त्यांनी योजना तयार केली. काय केली माहीत आहे का? भाऊराव पाटलांना ह्या वाड्यामध्ये आतमध्ये घालून जाळून टाकावं किंवा त्यांचा खून करावा. त्या इराद्यानं हिसामुद्दीन, बेलूरचा फत्र्या आणि घोरडीचा फत्र्या आणि काही रजाकार येऊन ह्या घरावर हल्ला केले. या घराला आग लावली. त्यानंतर भाऊराव पाटलांनी असं ठरवलं आता काय करायचं आपण. मग सगळ्या खेड्यापाड्याला कळलं. सगळे खेड्यापाड्यातले लोक इथं जमले. रात्रभर बैठक झाली. रात्रभर बैठक झाल्यानंतर 3:30 ते 3:30 वाजल्याच्या सुमारास गोपाळदेव शास्त्रीनं असा सल्ला दिला सगळ्याला की तुम्ही एवढे 4-2 माणसं मिळून 5-25 माणसं मिळून गोरट्यावर हल्ला करू शकत नाही. तेवढी तुमची शक्ती नाही. हिसामुद्दीनची शक्ती फार मोठी आहे. मग काय करायचं?
गुप्तरीतीने इसामुद्दीनचा काटा काढतो येतं का बघायचं. मग भाऊराव पाटील बैठकीमध्ये उठून म्हणाले असं, मी त्याला समर्थ आहे, माझे साथीदार मला साथ द्यायला तयार आहेत, मी त्याची योजना तयार करतो आणि त्या इसामुद्दीनचा मी खात्मा केल्याशिवाय राहत नाही. शपथ खाऊन त्यांनी याच वाड्याच्या समोर इथं आम्हाला सगळ्याला रात्री 3 ते 3:30 वाजल्याच्या सुमारास सांगितलं. मग नंतर असं ठरलं या आपण आता या ठिकाणी राहायचं नाही, सगळ्यांनी निघून जायचं आणि भाऊराव पाटील हे मरू नयेत, जिवंत राहावेत अशी सगळ्यांची अपेक्षा आणि इच्छा होती. मग भाऊराव पाटलांनी काय केलं, बोरोच्या रामराव पाटलाला बोलवलं, बेलूरच्या सिद्धराम पाटलाला बोलवलं, गोरट्याच्या विठ्ठलरावला बोलवलं. अशा काही लोकांना बोलवून आणि अनंत जोशी नावाचा माणूस बेलूरचा होता, तो फार वेगळा, कधी फकीर व्हायचा, कधी गोसाई व्हायचा, कधी काय व्हायचा आणि गुप्तरीतीनं पते काढायचा. त्यालाही बोलून घेतले आणि मग योजना तयार केली. इसामुद्दीनला अमुक अमुक दिवशी मारता येतं का, शक्य आहे का. मग गोरट्याच्या लोकांना होळीच्या सणाचे काही दिवस सण साजरा करायला काही वस्तू आणायच्या होत्या. गावातले 40 ते 42 बैलगाड्या माल भरून इसामुद्दीनला काही रक्कम देऊन, बिदागी म्हणतात त्याला, देऊन त्याच्याबरोबर गेले आणि त्यांना म्हणले, इसामुद्दीन तुम हमारे गाँव के बड़े आदमी है, हमारी रक्षा करो, हमारी हिंदुओं का त्या कामाचा सण आलेला आहे, होळीसारखा, घरात आमच्या तेल नाही, मीठ नाही, काहीच नाही. 42 बैलगाड्यामध्ये माल भरून ते गेले कुठं, बसव कल्याणला. परतीच्या वाटेमध्ये अनंत जोशीच्या पाठीमागे काम सोपवले भाऊराव पाटलांनी. काय, इसामुद्दीन तिकडून येत असताना 40-42 गाड्या आहेत, कुठल्या गाडीत त्यांना बसलेलं तेवढं आम्हाला सांगा, आम्ही काम करू म्हणले. 8 नंबरची गाडी पुढून, 8 नंबरच्या गाडीवर आपल्या 2 अंगरक्षकासोबत बंदुका घेऊन, त्याच्या हातात बिजलोट होती घेऊन इसामुद्दीन बसला म्हटले. बरोबर त्या गाडीला 1, 2, 3, 4, 6 8व्या नंबरवर चांदणी निघत होती. थोडा थोडा उजेड होत होता चांदणीचा. बरोबर गेल्यानंतर पहिल्यांदा रामराव पाटलांनी त्याच्यावर गोळी जाळायच्या ऐवजी बंदुकीचाच वार केला, असं कुंड्याला मारलं नुसतं. आणि त्याच्या हातातली बंदूक भाऊराव पाटलांनी हिसकावून घेतल्यानंतर काय झालं माहिती आहे का, गोळी कुणी झालेली, फक्त तलवारीचे वार केले, बर्चाचे वार केले आणि त्याचा खून केला. एक साथी मारला गेला, दुसरा साथी पळून गेला. अशा प्रकारची घटना घडली आणि त्यानंतर गोरटा जाळला गेलं, सामुदायिक हत्याकांड झाला, बलात्कार झाला, गाव लुटलं गेलं. ही घटना जी घडली इतिहासामध्ये या भाऊराव पाटलाच्या या एका घरापासून घडली आणि तेच हे घर, तोच दरवाजा आजही जशा तसा उभा आहे. एवढा मोठा बहादर माणूस, एवढा मोठा ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी आपल्या भागामध्ये जन्माला, लोकांनी त्याला साथ दिली, गोरट्याची घटना घडली. एवढा मोठा इतिहास त्या भाऊराव पाटलाचा आहे. इसामुद्दीन ज्यावेळेस बैलगाड्यांमधून परत येत होता त्यावेळेस मुसळम या गावाजवळ हिसामुद्दीनची हत्या केली गेली. अर्थात हिसामुद्दीनची हत्या जी आहे ती करणं ही एक फार आश्चर्यकारक घटना होती, कारण हिसामुद्दीन हा या सर्व रजाकारांचा नेता होता आणि या हिसामुद्दीनची हत्या केल्यामुळं परिसरातील रजाकार जे आहेत ते प्रचंड चिडले आणि मग नंतरच्या कालखंडामध्ये त्यांनी भाऊराव पाटलांना संपवण्याचा प्रयत्न केला. मात्र भाऊराव पाटील हे अत्यंत सावध होते. हिसामुद्दीनच्या हत्येनंतर भाऊराव पाटील जे आहेत ते आपल्या साथीदारांसह वागदरीच्या कॅम्पवर निघून गेले आणि वागदरीच्या कॅम्पवर भाऊराव पाटील निघून गेल्यामुळं आता रजाकारांना भाऊराव पाटील काही सापडले नाहीत. भाऊराव पाटलांचा बदला घेता आला नाही. पण नंतरच्या काळामध्ये रजाकारांनी भाऊराव पाटलांना ज्या लोकांनी आश्रय दिला होता त्या लोकांना संपवण्याचा प्रयत्न केल्याचं दिसून येतं. विशेषतः मुचळम या गावामध्ये शरणाप्पा पाटील जे होते, या शरणाप्पा पाटलाच्या वाड्यामध्ये काही दिवस भाऊराव पाटील गुप्तपणे राहिले होते. अर्थात या गोष्टीची माहिती जी आहे ती रजाकारांना झाल्याशिवाय राहिली नाही आणि मग एके दिवशी 28 एप्रिल 1948 रोजी रजाकारांनी संघटितपणे या मुचळम नावाच्या गावावर हल्ला केल्याचं दिसून येतं.
सर्वप्रथम रजाकारांनी आपला मोर्चा मुचळमच्या शरणाप्पा पाटील यांच्या टोलेजंग वाड्यावर वळवला. वेळ सकाळी 11ची होती. पाटील घरात बसलेले होते. अचानक झालेल्या रजाकारांच्या हल्ल्यामुळं पाटील काहीच हालचाल करू शकले नाहीत. रजाकारांनी अगोदरच गावातील लोकांना पळवून लावले होते, त्यामुळं मदत कुठून मिळेल. वाड्याचा दरवाजा आतून बंद असल्यामुळं रजाकारांना वाड्यात प्रवेश करता येत नव्हता. रजाकारांनी वाड्याला आग लावली आणि बघता बघता ज्वालांचे लोळ भडकू लागले. बाहेर पडून रजाकारांच्या हातानं मरण्यापेक्षा अग्निदेवतेच्या स्वाधीन होणेच योग्य आहे असा पाटलांनी विचार केला असावा. पत्नी, 2 मुलं व नौकर अशा 7 जणांचा त्या दिवशी जणू अग्निजोहरच झाला. त्या दिवशी पाटलाचे भाऊ काशीनाथराव पाटील परगावी गेले होते म्हणून वाचले. पाटलांची 5 वर्षाची पुतणी मात्र आश्चर्यकारकरित्या वाचली. त्याचे झाले असे की नुकतेच जेवण करून ती दारापुढे खेळत होती, पण अचानक झालेल्या रजाकारांच्या हल्ल्यामुळं घाबरून ती घरामागं पळाली. आणि विलक्षण गोष्ट म्हणजे तेथील एका मुस्लिम कुटुंबाने तिला आपल्या घरात लपविले व त्यांचे प्राण वाचवले. अजूनही त्या जिवंत असून त्यांचे नाव गुणवंतम्मा असे आहे. असे हे मुचळमचे हत्याकांड 28 एप्रिल 1948ला झाले. याचे कुठेही स्मारक नाही, पण पाटलांचा वाडा मात्र आहे. बाहेरचा भाग तसाच असून आतून मात्र डागडुजी केली आहे. मुचळमच्या घटनेनंतर सरकार दरबारी कोणतीही कारवाई झाली नाही. त्यामुळे रजाकारांना अधिकच जोर चढला. हिसामुद्दीनच्या हत्येमध्ये गोरट्यातील लोकांचा सहभाग होता असा रजाकारांचा समज झाला. गोरटा या गावावर 10 मे 1948ला सकाळीच हिसामुद्दीनच्या हत्येच्या सूडबुद्धीनं पेटलेल्या 2500पेक्षा जास्त रजाकारांनी हल्ला केला. यामध्ये घोरवाडी, भालकी, हुमनाबाद, बसवकल्याण, हुलसूर, बेलूर, मेहकर अशा अनेक गावचे रजाकार होते. मोठ्या संख्येने हत्यारबंद रजाकार अचानक गावात घुसले व त्यांनी दिसेल त्यास मारण्यास सुरुवात केली. हिंदू लोकांची आकस्मिक हल्ल्यामुळे पाचावर धरण बसली. ते गडबडले. त्यांना काहीच सुचत नव्हते. जो तो आपल्या घरांनी दडून जीव वाचवण्याचा प्रयत्न करीत होता. रजाकार लोकांना घराबाहेर ओढत आणि ठार करत. नारायणराव मक्तेदार, रामराव पटवारी, बसप्पा माले पाटील यासारख्या गावातील प्रतिष्ठित व्यक्तींना देखील त्यांच्या वाड्यातून बाहेर ओढत आणून गावाच्या मध्यभागी असलेल्या लक्ष्मीच्या देवळापुढे मारले गेले. आम्ही नारायणराव मक्तेदारांचे चिरंजीव अनंतरावांची भेट घेतली. रजाकारांनी गोरटा या गावावर हल्ला केल्यानंतर पहिल्यांदा ज्यांच्या घरावर हल्ला झाला त्या घरासमोर आपण थांबलेलो आहोत. या गावचे मक्तेदार असलेले नारायणराव मक्तेदार यांच्या घरावर हल्ला केला गेला आणि नारायणरावांना घरातून ओढून आणून या ठिकाणी लक्ष्मीच्या देवळापुढे जे आहे ते ठार केलं गेलं. नारायणरावांचे चिरंजीव अनंतराव त्यावेळेस अवघ्या 4 वर्षाचे होते आणि आपल्या आजोळी देगलूर या ठिकाणी असल्यामुळं ते या हल्ल्यातून वाचू शकले. त्यांना नंतरच्या काळामध्ये ज्या आठवणी सांगितल्या गेल्या त्या काही आठवणी आपण जाणून घेणार आहोत. तुमच्या वडिलांना मारलं गेलं हे तुम्हाला नंतर केव्हा कळलं? 1 महिन्यानंतर कळालं. तेच असं तुमच्या वडिलाला मारलेत एवढं सांगितलं. सर्व लोक इथे आमची आजोळी होतो त्यावेळेस आम्ही लहान होतो. त्यावेळेस ते बरोबर आम्हाला समजामध्ये येत नव्हतं. आता एवढंच कळालं की वडिलांना मारलं कळालं. त्यावेळी अवघ्या 4 वर्षाचे असलेल्या अनंतरावांना आजही आपल्या वडिलांच्या आठवणीनं कंठ दाटून येतो आणि डोळे पाणावतात. या घटनेत अनंतरावाप्रमाणे अनेक जणांचे छत्र हरवले. भीमराव पोलीस पाटील व त्यांच्या पत्नीने आपले मुले बसप्पा व अनेप्पा यांना वाचवण्यासाठी गोरट्यातील रजाकार सदर रसूल खा यास 42 तोळे सोने दिले. रसूल हा भीमराव पाटलाजवळ बसलेला होता म्हणून त्यांनी त्यावर विश्वास ठेवला, पण त्यांचे वा मुलाचे प्राण वाचू शकले नाहीत. रसूलने बाहेर जाऊन बेलूरच्या रजाकारांना पाठवून दिले. रजाकार वाड्यात शिरताच भीमराव पाटील आपल्या मुलांचे प्राण वाचवण्यासाठी धडपडू लागले. तितक्यात एका रजाकारांनी बसाप्पाला मारले. समोरचे दृश्य पाहून पाटलीन चक्कर येऊन कोसळल्या आणि रजाकारांनी पाटलालाही ठार केले. दरम्यान पाटलाचा भाऊ व अनेप्पा या गदारोळात बाहेर पळाले. त्यांना तात्काळ बाहेर असलेल्या रजाकारांनी ठार केलं. या घटनेमध्ये गावातील अनेक स्त्रियांनी आपली अब्रू वाचवण्यासाठी विहिरीत उडी मारून जीव दिला. असं म्हणतात की गावामध्ये अशा 12 विहिरी आहेत आणि यापैकी अनेक विहिरीमध्ये पुढे मृतदेह जे आहेत ते आढळून आले. या घटनेचे गावातील एकमेव साक्षीदार मारुतीराव परीट
आजही त्यांना तो काळा दिवस जशास तसा आठवतो. आम्ही मारुतीरावांना बोलतं केलं आणि त्यांनी या घटनेच्या अनेक आठवणी आम्हाला सांगितल्या. पुढारी होता ना यशामध्ये ते तिथला गावात चावडी म्हणजे ते मिलिटरी आणून ठेवला 5 गाव राखायला. तर ते घटना झालं तेच फाईट करायला आमच्या बरोबर मुसलमानाकडून. आमचे लोक एक गुराप्पा म्हणून होता, त्याला मारले गोली. साल शेताला जात बरोबर दोघं खंड म्हणून मारून टाकले. गुरप्पा बिरादर. ते मारल्यावर का करावं मग सगळ्याला मारलेले. ते लोकांना सोडावं आम्ही मरतो. त्या 1947 रोजी सूर्य चैत्र मास अमास होतं, ग्रहण होतं गावात. सगळे लोक ते हे खाऊन बसायला 9ला सुरू केल्या काय गोळीबार दन गाव भोवताले सगळे 10 गावचे लोक आले. मुसलमान येऊन लुटी केले, मारले. आज आम्हाला तितकी केलो 2-3 घंटे आम्ही मुकाबला केलो माडीवर, आमच्या सावकारच्या माडीवर. डुमणे सावकार. ते करून 3 घंटा मुकाबला केलो. आता तर रात्री कोण असं करावं, धाकलं पोरं बाळ सगळं हजारो लोक तिथं. त्याला कसं करावं ते. आता त्यांच्या जीवाला बदक, पाणी नाही, पियाला खायला रोटी नाही, अजिबात सगळं रात तमाच जागले. तर आता थोर लोक म्हटले इथं नको आता, त्याला कुठं तर नेवा म्हणून रात्री 4ला उठून गौंडगावला गेलो. आमचं पाटील होता राजप्पा बिहार पटेल, त्यानं आम्हाला सांभाळून घेतला. ते अजून श्यामराव पाटील कोणते आमचे जावडीचे श्यामराव पाटील, त्यांनी थोड्या लोकांना आवडले. असं करून जीव वाचून त्या सगळ्या लोकांना आम्ही काय केलो, एक मुसलमान येऊ लागला तिथं कुठं जावडीवर, त्याला खतम केलो. आम्ही 4-5 जण होते की आलममध्ये नागानं आम्ही 24 माणसं होते. आम्ही आमचं हत्यार होतं, गोळी होतं, त्याला खतम केलं. ते लोक मुसलमान आम्हाला जो पाटील लागतं कसं करावं. पाटील म्हणते श्यामराव पाटील बघा आमच्या गावाला फेरा आणलो मारून, तुम्ही इथून सुटका. आता कसं करावं म्हणत आम्ही काळगापूर स्टेशनवर जाऊन सोलापूरला पोहोचलो. सोलापूरला जाऊन वागदरीला राहिलो. वागदरी कॅम्पला, बॉर्डर कॅम्पला राहिलो. रजाकारने का तर 200 वरे मारले, तर जखमी होत 250-300 लोक झालेत. खतम 200 लोक गेलेत. किती दिवस तुम्ही म्हणजे गावाच्या बाहेर होतो? आम्ही 6 महिने. 6 महिने. 10 मे 1948 रोजी गोरटा या गावामध्ये अनेक कौऱ्याच्या परिसीमा गाठणाऱ्या घटना ज्या आहेत त्या घडलेल्या आहेत. एक अत्यंत आश्चर्यकारक घटना, ज्या घटनेचे साक्षीदार आहेत बाबूराव, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत. एक दैवी योग म्हणून हे त्या सगळ्या हल्ल्यातून वाचले. यांच्या आईचं नाव होतं बसम्मा. बसम्मा त्यावेळेस गरोदर होत्या आणि 9 महिने भरून गेलेले होते. बाळंतपणासाठी बसम्मा आपल्या भावाकडे आलेल्या होत्या आणि त्या आल्यानंतर त्या दिवशी अचानक रजाकारांनी या गावावर हल्ला केला. आणि गावावर हल्ला केल्यानंतर बसम्मा यांच्या भावाला ज्यावेळेस रजाकार घरातून बाहेर ओढत होते, त्यावेळेस आपल्या भावाला वाचवण्यासाठी त्या माऊलीनं आपल्या भावाला पाठीमागे घेतलं. बसम्मा यांनी आपल्या भावाला वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न केला आणि त्या समोर होऊन रजाकारापासून आपल्या भावाचा प्रतिकार जे आहे त्या करू लागल्या. एका क्रूर रजाकारानं बसम्मा यांना बाजूला ओढलं आणि त्यांच्या पोटावर जो आहे तो लेक लात मारली आणि ती लात मारल्याबरोबर दैवी योगानं हे मूल जे आहे ते बाहेर पडलं. मात्र ती माऊली जी आहे ती गतप्राण झाली. ही वीरमाता बसम्मा यांचे पुत्र असलेले हे बाबूराव आहेत. ज्यावेळेस आम्ही यांना विचारलं की तुमची तब्येत एवढी साधारण कशी आहे, त्यावेळेस त्यांनी दिलेलं उत्तर अत्यंत हृदयद्रावक असं आहे. ते म्हणतात, माझ्या आईचं दूधच मला प्यायला मिळालं नाही, त्यामुळे मी कदाचित असा असेल. अर्थात ज्या मुलाला आपल्या आईचंही दूध मिळालं नाही, पण ज्या माऊलीनं खऱ्या अर्थानं आपल्या भावाच्या रक्षणासाठी आपले प्राण दिले, अशा वीरमातेचा हा पुत्र आहे. आणि अजूनही गोरटा या गावामध्ये हे रहिवासाला असून हे यांना आता मुलंबाळं आहेत
आणि असं म्हणतात की देव तारी त्याला कोण मारी, अर्थात देवाची जर कृपा असेल तर काय होऊ शकतं याचं एक ज्वलंत उदाहरण म्हणून आपल्याला बाबूराव यांचं उदाहरण सांगता येईल. कारण असला भयानक हल्ला होऊन सुद्धा हे छोटंसं मूल जे आहे ते पुढच्या काळामध्ये तगून राहिलं आणि अनेक लोकांच्या आशीर्वादानं हे आता मोठे झालेले आहेत. गोरठा हत्याकांडातील सर्वात क्रूर घटना ज्या ठिकाणी घडल्या त्या लक्ष्मीच्या मंदिरासमोर आपण उभे आहोत. रजाकारांनी गावातील लोकांमध्ये दहशत निर्माण व्हावी यासाठी गावातील अनेक मोठ्या मोठ्या लोकांना जे आहेत ते आपल्या घरातून बाहेर ओढायचे आणि या मंदिरासमोर आणायचे आणि या मंदिरासमोर आणून त्यांनी अत्यंत क्रूरपणे तलवारीचे घाव करून या लोकांना ठार मारलं जायचं, या लोकांची हत्या केली जायची आणि या रक्ताचा अभिषेक जो आहे तो या देवीवर केला जायचा. अर्थात रक्ताच्या अभिषेकानं न्हावून निघालेली ही देवी आहे आणि या देवीपुढे त्या दिवशी अनेक लोकांचा बळी जो आहे तो दिला गेला. गोरठ्यात महादप्पा डुमणे यांचा 3 मजली मजबूत व भव्य वाडा होता. त्यावेळी इतर कोणत्याही इमारतीपेक्षा वाडा उंच व विस्तारानं मोठा होता. मे 1948 गोरठ्याच्या इतिहासातील काळा दिवस. या दिवशी हिसामुद्दीनच्या हत्येमुळं चिडलेल्या परिसरातील जवळपास 2500 रजाकारांनी गोरठा या गावावर हल्ला केला. गोरठा हे गाव जे आहे ते 2000 लोकवस्तीचं गाव आणि या गावामध्ये वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक जे आहेत ते अत्यंत आनंदाने नांदत होते. वास्तविक पाहता कुठलंही कारण नसताना या गावावर रजाकारांनी हल्ला केला. रजाकारांना असं एक वाटत होतं की हिसामुद्दीनच्या हत्यामध्ये या गोरठा गावातील लोकांचा सहभाग होता आणि त्यामुळं चिडलेल्या रजाकारांनी सकाळी 8 वाजताच या गावावर चहूबाजूने हल्ला केला. गावामध्ये आल्यानंतर रजाकारांनी दिसेल त्या व्यक्तीला मारायला सुरुवात केली आणि या सगळ्याचा परिणाम असा झाला की अगदी कमी काळामध्ये गावामधील अनेक लोकांना त्यांनी मारलं. विशेषतः गावातील जे प्रतिष्ठित लोक होते या प्रतिष्ठित लोकांना घराबाहेर ओढून मारण्याचं सत्र जे आहे ते त्यांनी सुरू केलं. गावामध्ये जाळपोळ सुरू झाली, खूनखराबा सुरू झाला आणि गावातील अनेक स्त्रियावर अत्याचार जे आहे ते या रजाकारांनी केल्याचं दिसून येतं. या सर्व हल्ल्यामुळं गावामध्ये एकच गोंधळ उडाला आणि लोक वाट दिसेल तिकडे आपला जीव वाचवण्यासाठी धावू लागले आणि त्यातील काही दैवी लोकांनी, दैवी यासाठी की कारण त्या राक्षसरूपी रजाकारांपासून वाचण्यासाठी गावामध्ये आता एकच ठिकाण उरलं होतं. ते ठिकाण म्हणजे महादप्पा डुमणे सावकारांचा वाडा. डुमणे सावकार हे परिसरातील प्रसिद्ध सावकार होते आणि असं असलं तरी ते दानशूर म्हणून ओळखले जात होते. डुमणे सावकारांचा हा भव्य वाडा आहे आणि या वाड्यामध्ये गावातील जवळपास 850 लोकांनी आश्रय घेतला. काही बहादर तरुण होते. या तरुणांना प्रशिक्षण दिलेलं होतं. त्याच्यामध्ये नागप्पा हलंबरे होते, काशप्पा भालके होते, सिद्धरामप्पा पटणे होते, मारुतीअण्णा कोणे होते, चन्नाप्पा डुमणे, दानू कोळी, विठोबा कोळी, मारुतीराव परीट असे अनेक लोक जे आहेत ते या सगळ्या वाड्यामध्ये जमले. गावातील या बहादर तरुणांनी आता रजाकारांच्या हातून मरण्यापेक्षा हा वाडा लढवावा, या गावातील लोकांना वाचवावं असा निर्णय घेतला आणि या बहादर तरुणांनी मग वाड्यावर अनेक ठिकाणी मोर्चे बांधायला सुरुवात केली. वास्तविक पाहता हा किल्लेवाजा वाडा आहे आणि या किल्लेवाजा वाड्यामध्ये सुरुवातीपासूनच सुरक्षिततेची पूर्ण काळजी जी आहे ते घेतल्याचं दिसून येतं. या वाड्यामध्ये अनेक ठिकाणी आपल्याला मोर्चे बांधण्यासाठीच्या जागा ज्या आहेत त्या दिसून येतात आणि त्या ठिकाणी बहादर तरुणांनी आता आपल्या बंदुकी रोखून थांबले आणि त्या ठिकाणी हे बहादर तरुण थांबल्यानंतर मात्र फार मोठ्या प्रमाणामध्ये रजाकारांनी अचानक या वाड्यावर हल्ला केला. वास्तविक पाहता रजाकारांना असं वाटत होतं की हे सावकार जे आहेत या सावकारांचा वाडा लुटावा, संपत्ती जी आहे ती सगळी पळून लावावी यासाठी या रजाकारांनी या वाड्यावर हल्ला केला. मात्र मधून वाड्यातून तीव्र असा प्रतिकार जो आहे तो सुरू झाला. या बहादर तरुणांनी वाड्यातून फायरिंगला सुरुवात केली आणि बघता बघता अनेक रजाकारांना यांच्या गोळ्याचा शिकार व्हावं लागलं. ज्यावेळेस गोळ्या चालू लागल्या त्यावेळेस मात्र रजाकारांना माघार घेणं भाग पडलं आणि रजाकारांनी मग आपले मोर्चे जे आहेत ते सांभाळले. हळूहळू रजाकार जे आहेत ते मागे गेले
आणि मशिदीजवळ काही चिंचेचे झाडं होते, त्या चिंचांच्या झाडावर चढून रजाकारांनी त्या ठिकाणावरनं मग फायरिंग करायला सुरुवात केली. विशेषतः उंच जी घरं होती त्या उंच घरांवर आश्रय घेऊन रजाकारांनी या वाड्यावर फायरिंग सुरू केली. तरीही बहादर तरुण जे आहे ते मागे हटत नव्हते आणि दिवसभर चाललेल्या घनघोर लढाईमध्ये एकही इंच रजाकारांना पुढे सरकू दिला गेलं नाही आणि पूर्णपणे 850 लोकांना जीवदान देणारा वाडा म्हणून हा वाडा नोंदवावा लागतो. वास्तविक पाहता भारतीय इतिहासातील एक अत्यंत महत्त्वाची घटना या गावामध्ये, या वाड्यामध्ये घडलेली आहे. तरी पण दुर्दैव असं की इतिहासानं नेहमीच या घटनेकडं दुर्लक्ष केलेलं आहे. दिवसभर झालेल्या घनघोर लढाईमध्ये मारुती कोणे आणि चन्नप्पा बिरदार या 2 तरुणांना हुतात्म्य प्राप्त झालं आणि या 2 तरुणांच्या हुतात्म्यावर खऱ्या अर्थानं या वाड्यातील जवळपास 850 लोकांचे प्राण जे आहेत ते वाचलेले आहेत. दिवसभर इकडं रजाकारांनी गावामध्ये धुमाकूळ घातला होता. गावातील जवळपास 200 लोकांना रजाकारांनी 10 मे 1948 दिवशी ठार मारलं. गोरठा हत्याकांडाचं स्मारक म्हणून आपण ज्याला ओळखतो ते डुमणे सावकारांचा हा वाडा आहे. या ठिकाणी आपण आता मल्लिकार्जुन चन्नबसप्पा डुमणे यांच्यासोबत थांबलेलो आहोत. हे डुमणे सावकारांचे नातू आणि डुमणे सावकारांच्या या वाड्यामध्ये आजही हे वास्तवाला आहेत. वाड्यातील बहादर तरुणांनी हा वाडा जो आहे तो लढवला. दिवसभर रजाकारांच्या फायरिंगला प्रत्युत्तर जे आहे ते वाड्यातून दिलं गेलं आणि अत्यंत शौर्यानं, धैर्यानं आणि प्राणपणाने या 9 ते 10 बहादर तरुणांनी या वाड्यातील जवळपास 850 लोकांचे प्राण जे आहेत ते वाचवलेले आहेत. या फायरिंगमध्ये दोघांना हुतात्म्य जरी प्राप्त झालं असलं तरी मात्र बाकीच्या तरुणांनी धैर्य न खचू देता हा हल्ला जो आहे तो परतवून लावला. दिवसभर घनघोर लढाई झाली आणि या घनघोर लढाईनंतर ज्यावेळेस अंधार पडू लागला त्यावेळेस मात्र रजाकारांनी आपले हल्ले जे आहेत ते थांबवले, आपली फायरिंग जी आहे ती बंद केली आणि रजाकार अट्टरगा व इतर गावावरनं या हिंदूंना मदत मिळेल, आपल्यावर हल्ला केला जाईल या भीतीपोटी रजाकार आपापल्या गावी जे आहेत ते परतले. आणि रजाकार आपापल्या गावी परतल्यानंतर मात्र दुसऱ्या दिवशी रजाकार दुप्पट ताकदीनं आपल्या गावावर हल्ला करतील अशी भीती जी आहे ते या वाड्यातील तरुणांना वाटू लागले. आपण पुढची लढाई या रजाकारांच्या विरोधामध्ये लढू शकत नाही, त्यामुळं आता जर प्राण वाचवायचे असतील तर या वाड्यातून आपापल्या सोयऱ्याधाऱ्यांच्या गावी निघून जाणं योग्य आहे असं या लोकांना वाटू लागलं. आणि नागप्पा हलंबरे यांच्या नेतृत्वाखाली, महादेवप्पा डुमणे यांच्या नेतृत्वाखाली या वाड्यातील लोकांनी रात्री 2 पासून आपापल्या पाहुण्यांच्या गावी जायला सुरुवात केली आणि रात्रभर हे लोक जे आहेत ते वेगवेगळ्या गावामध्ये जाऊन त्यांनी आश्रय घेतला. आणि सुरू झाला या गावातील हिंदूंचा वनवास. पुढचे 6 महिने हे गाव ओस पडले होते. अर्थात दुसऱ्या दिवशी दुप्पट ताकदीनं अपेक्षेप्रमाणे रजाकारांनी परत या गावावर हल्ला केला. डुमणे सावकारांच्या वाड्यावर रजाकार जे आहेत ते चालून आले आणि या रजाकारांनी फार त्वेषानं परत फायरिंग जी आहे ते करायला सुरुवात केली. मात्र 1 तास फायरिंग करूनसुद्धा डुमणे सावकारांच्या वाड्यातनं कोणताही प्रतिकार होत नाही हे पाहिल्यानंतर मात्र या लोकांना असं वाटू लागलं की वाड्यामध्ये कोणी नाही आणि खरोखरच वाड्यामध्ये कोणीही नव्हतं. आता मात्र रजाकारांना आनंद झाला. रजाकारांनी आनंदानं हा वाडा जो आहे तो ताब्यात घेतला. त्यांच्यामध्ये भांडणं लागली की हा वाडा कोण जास्त लुटेल. अर्थात डुमणे सावकार हे परिसरातील प्रसिद्ध सावकार असल्यामुळं प्रचंड संपत्तीचे धनी होते आणि हा वाडा लुटण्यासाठी रजाकारांनी एकच कल्लोळ जो आहे तो माजवलेला आहे. हा वाडा 3 फूट खोदला गेला आणि जी संपत्ती हाती लागेल
ती संपत्ती आपापल्या गावी जी आहे ते घेऊन जाण्यास या रजाकारांनी प्रारंभ केला। शेवटी वाड्याला आग लावली गेली। हा वाडा कित्येक दिवस जळत होता। वाड्याचा वरचा भाग पूर्ण जळाला असून लोखंडी बीम मात्र शाबूत आहेत। आपल्यावरील जखमा दाखवत आजही तो उभा आहे। अर्थात हा वाडा जो आहे तो हैदराबाद मुक्तीसंग्रामातील एक अत्यंत महत्त्वाचं स्मारक आहे आणि गोरटा हे हैदराबाद मुक्तीसंग्रामातलं खऱ्या अर्थानं जालियनवाला बाग आहे। भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये ज्याप्रमाणे जालियनवाला बाग हत्याकांड ब्रिटिशांच्या कौर्याचं प्रतीक म्हणून ओळखलं जातं, त्याच पद्धतीनं हैदराबाद मुक्तीसंग्रामामध्ये रजाकारांच्या कौर्याचं प्रतीक म्हणून हे गोरटा नावाचं गाव जे आहे ते ओळखलं जातं आणि या 200 लोकांच्या हुतात्म्याचं प्रतीक म्हणून आपल्याला या गावाचं स्मरण करणं अत्यंत गरजेचं आहे। व्हाईट पेपर ऑन हैदराबाद नावाची एक श्वेतपत्रिका तत्कालीन सरकारनं, भारत सरकारनं जी आहे ते प्रसिद्ध केलेली आहे आणि अर्थातच हैदराबाद संस्थानामध्ये रजाकारांच्या अन्यायाच्या ज्या ज्या घटना घडल्या त्या घटनांचा उल्लेख या श्वेतपत्रिकेमध्ये आहे। या श्वेतपत्रिकेमध्ये गोरटा या गावाचीही माहिती जी आहे ती देण्यात आलेली आहे। त्याशिवाय गोरटा या गावामध्ये हैदराबादमधील वकिलांची एक प्रोटेस्ट कमिटी जी आहे ते 17 मे 1948 रोजी दाखल झाली आणि या प्रोटेस्ट कमिटीनं असं पाहिलं की गावामधील पूर्णपणे मृतदेह जे आहेत ते विखुरलेले होते। अनेक मृतदेह जे आहेत ते अर्धवट जळालेल्या अवस्थेमध्ये आढळून आले। अनेक बनमीमध्ये मृतदेह जे आहेत त्याचे अवशेष जे आहेत ते सापडले। त्याशिवाय गावामध्ये पूर्णपणे दुर्गंधी पसरलेली होती आणि गावामध्ये केवळ गिधाडांचं आणि कावळ्याचं साम्राज्य जे आहे ते पसरलेलं होतं। गावामध्ये पोस्तकाम आणि रजाकार यांच्या घराशिवाय इतर सर्व घरं जी आहेत त्या घरांची धूळधाण जी आहे ती उडवलेली होती। प्रोटेस्ट कमिटीनं आपल्या अहवालामध्ये या सर्व बाबींचा उल्लेख जो आहे तो केल्याचं दिसून येतं। त्याशिवाय हैदराबादमधील भारत सरकारचे प्रतिनिधी के.एम. मुन्सी यांनी एक फार महत्त्वाचं पुस्तक लिहिलेलं आहे। एंड ऑफ ॲन एरा नावाच्या पुस्तकामध्ये के.एम. मुन्सी यांनी 10 मे 1948 रोजी या गोरटा नावाच्या गावामध्ये घडलेल्या हत्याकांडात 200 लोकांना हुतात्म्य प्राप्त झाल्याचा उल्लेख जो आहे तो केल्याचं दिसून येतं। गोरट्याच्या अमानुष हत्याकांडाच्या तीव्रतेचे आपण यावरूनही अनुमान लावू शकतो की पोलीस ॲक्शननंतर ज्येष्ठ गांधीवादी नेते विनोबा भावे यांनी गोरट्याला भेट दिली आणि हे गाव पूर्वपदावर येण्यासाठी प्रयत्न केले। गोरट्याच्या अमानुष हत्याकांडाची छाया आजही येथील लोकांच्या चेहऱ्यावर पाहावयास मिळते। शरीरावर झालेली जखम दुरुस्त होते पण व्रण कायम राहतो। त्याप्रमाणेच गोरटा हे गाव त्या घटनेच्या कटू आठवणी आपल्या अंगाखांद्यावर घेऊन आजही उभा आहे। 17 सप्टेंबर 1948ला हैदराबाद संस्थानाला स्वातंत्र्य मिळाले। स्वामीजींच्या नेतृत्वाखाली हा लोकलढा जो आहे तो यशस्वी झाला। हैदराबाद संस्थानात खऱ्या अर्थानं मुक्तीची पहाट उगवली। एवढी महत्त्वाची घटना या गावामध्ये घडलेली असून सुद्धा या गावामध्ये आजपर्यंत कुठलंही स्मारक नव्हतं, पण 2015 पासून या गावामध्ये या घटनेच्या स्मरणार्थ स्मारकाचं काम सुरू झालेलं आहे। खूप उशिरानं का होत नाही, पण या दुर्लक्षित हुतात्म्यांचं स्मारक होत असून येथे भारताचे तत्कालीन गृहमंत्री पोलादी पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा बसवला जात आहे। अर्थात ही समाधानाची बाब आहे। आमच्या या प्रकल्पामध्ये ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी मारुतीराव परीट व यशवंतराव सायगावकर 3 दिवस आमच्यासोबत फिरले। गोरटा, मुचळम, होनाळी, तगलूर या सर्व गावातील ग्रामस्थांनी आपुलकीनं सहकार्य केले। सर्वांचे खूप खूप आभार। हैदराबाद मुक्तिसंग्रामातील सर्व ज्ञात अज्ञात हुतात्म्यांना भावपूर्ण श्रद्धांजलि। शहीदों के चिताओं पर जुटेंगे हर बरस मेले, शहीदों के चिताओं पर जुटेंगे हर बरस मेले, वतन पर मरने वालों का यही नामो निशा होगा, वतन पर मरने वालों का यही नामो निशा होगा।